माझ्या पाठीमागं शिवरायांची समाधी आपल्याला ह्या रायगडावर बघायला मिळते, टकमकटक. आणि त्याचबरोबर मध्ये असणारा जो दारुगोळा ठेवण्याचं ठिकाण. पण ह्याच स्वराज्यासाठी, ह्या रायगडासाठी ज्या 24 शौर्य पुत्रांनी ज्या ठिकाणी आपला ध्येय वेचलं, आयुष्य वेचलं, तेच हे ठिकाण आहे. पण मात्र आपण बघाल का दुर्लक्षित आहे, का वंचित आहे, का दृष्टीपटलावर नाही, का दृष्टीपटलाच्या बाहेर सोडलं जातं, का खांबे परिवारातला हिस्सा आहे, स्वराज्यामधला खांबे परिवाराचा सर्वात मोठा इतिहास असताना मात्र का दुर्लक्षित. माझ्यावर संदीप खांबे जोडलेत. संदीपजी, एवढं मोठं अथांग काम ह्या स्वराज्यासाठी, ह्या रायगडासाठी आणि ह्या स्वराज्यासाठी केलेलं आहे, पण मात्र ही काय आहे साहेब? हे आमचे जे वीर मरण प्राप्त झाले युद्धामध्ये, जे युद्ध करायला गेले शिवरायांच्या सोबत, त्यांच्या मोहिमेवर गेले, त्यांनी सांगितलेलं तिथेच ते गेले, धारातीर्थ झाले, वीरगती प्राप्त झाली, त्यांचे देह देखील आम्हाला आणता आले नाही. आणि मग त्यांचं स्मरण म्हणून आम्ही हे ते 24 आमचे जे शूरवीर होते त्यांच्या नावाने हा आम्ही एक इथे हा आमच्या पूर्वजांनी तो त्यावेळेस लावलेली त्यांचे स्मारक आहे, दगड लावून. आणि या विषयावर आहे, त्याचप्रमाणे गावाच्या त्या विषयावर देखील ही 24 आमची ते धारातीर्थ झालेले लोकांचे स्मारक आहे. आणि आज इथे मृत झाले असताना पण या गावाचं संरक्षण त्यांच्या माध्यमातून होतंय असं इथल्या तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांची मान्यता आहे की यांचं अस्तित्व अजूनही सिद्ध आणि साबित आहे. मग अस्तित्व जर सिद्ध आहे तर मात्र अजूनही गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी शिवरायांची समाधी पुढे तेच घेते, टकमकटोक आहे. आणि त्याच वेळी इथे अजूनही अशा अवस्थेमध्ये मग याचं का पुढे का स्मारक होत नाही, पुढे का अजून राजकारण येत आहेत, राजकारणावर पाय उतार होतात, मात्र का दुर्लक्ष? साहेब कसं आहे, जो तो आपल्या जाती धर्माचं हे पुढे घेऊन चाललेला आहे. आणि त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता आहे, राज्य व्यवस्था आहे पूर्वीपासून, मग ती कशाने लबाडीने मिळू द्या, या जनमताने मिळू द्या, किंवा जनतेची फसवणूक करून मिळू द्या, त्या राज्यकर्त्यांचं जे असलेलं हे अपयश आहे, हे आमचं अपयश नाही आहे. त्यांनी आजपर्यंत ह्याला न्याय दिलेला नाही. या स्मारकांना वर आणले. आज शिवकालीन ती जी पिंड हा राजमार्ग होता पुण्यात जाण्याचा, हा पुणा मावळ प्रांत आहे. आणि त्यावेळेस रायगडाचा एकच रोड हा वारंगी गावातून जात होता. परंतु ह्या गावाला अजूनपर्यंत दुर्गम गाव म्हणून घोषित केलेलं आहे. इथे अजूनपर्यंत सुविधा पोचलेल्या नाहीत, कारण हे सगळं अपयश आहे आजपर्यंत शिवरायांच्या. आपणाला खांबे म्हणणार नाही, पण रणखांबे म्हणेल, कारण आपण लढवं नेतृत्व आहे. पण मात्र खऱ्या अर्थाने जो इतिहास आहे तो इतिहास कुठे लपवला जातो? हो साहेब, शिवरायांच्या नावाने आज राज्य स्थापना पण केलेली आहे, सत्ता उपभोगली आहे. अशा लोकांनी देखील या स्मारकांकडे आणि शिवरायांच्या रायगडाकडे दुर्लक्ष केलं. आता थोडं बहुत काम चालू आहे, परंतु या 22 गावांपैकी वारंगी गावामध्ये आजपर्यंत त्या रायगड प्राधिकरणाच्या कुठल्याही सोयीसुविधा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. आमची स्मारकं अजूनही उपेक्षित ठेवलेली आहे. आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला रायगडाच्या पायथ्याला आमचा रस्ता आहे कच्चा, त्याला डांबरीकरण करून द्या. आम्हाला तिथून पाचाड आरोग्य सेवा रुग्णालय आहे, तिथे जाता येईल इथल्या गावकऱ्यांना. इथल्या सरपंच बाईला चादरीची कावड बनवून त्याच्यात टाकून तिला दवाखान्यात घेऊन जाण्याची वेळ या सरकारवर आली होती. तरीही त्यांना अजून शरम वाटत नाही, लाज वाटत नाही. तरी हा रस्ता पूर्ण होत नाही. रायगडाच्या पायथ्यापासून इथपर्यंत हा कच्चा रोड आहे, तिथून लोक पायी जातात रायगडाच्या दर्शनाला. आणि हीच व्यथा आहे. आणि म्हणून खरं ह्या वारंगी गावचे जे सुपुत्र आहेत, ज्या 24 वीरपुत्रांनी स्वराज्यासाठी आपला प्राण वेचला, आपला देह वेचला, पण मात्र अजून कुठल्याही प्रकारचं तिथं आपल्याला स्मारक बघायला, आपल्याला ह्या लहान चिमुकल्या गोट्यांनी मात्र या ठिकाणी याला स्मारक म्हणलं जात आहे का? आणि खऱ्या अर्थानं अजून ही वारंगी गावचा इतिहास दुर्लक्षित का? गाव कुसाबाच्या समाजाला अजूनही अस्पृश्यता समाज लेखला जात आहे का? स्वराज्यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या आणि 24 सुपुत्रांचं काय? पण मात्र प्रशासन अजून यांच्याकडे का लक्ष देत नाही? इतिहास कुठेतरी आपणाला दुर्लक्षित ठेवायचा आहे का? आणि म्हणून इतिहासाच्या पावलखुणा चाकताना नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट. वारंगी गावच्या 24 सुपुत्रांना शौर्यगती ज्या ठिकाणी भूमी या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागते, रणभूमी, रणखांब्यांची रणभूमी म्हणून ओळखली जाते. ज्या रणखांबे कुटुंबातली 24 वीर पुत्रांना ज्या ठिकाणी आपला अखेरचा श्वास घेतला, स्वराज्यासाठी ज्यानं आपल्या प्राणांची आहुती दिली, तेच हे ठिकाण आहे. पण मात्र आपण बघू शकतो ह्या स्वराज्यासाठी, ह्या रायगडासाठी आणि ह्या रायगडामध्ये असणाऱ्या वास्तव्यासाठी ज्याने आपलं आयुष्य दिलं तेच ठिकाण आहे. आणि ज्या ठिकाणी जे 24 पुत्र ह्या देशासाठी, ह्या स्वराज्यासाठी अर्पण केले,
त्याच ठिकाणी आपण बघतो आज त्यांचं खांबे परिवार या ठिकाणी आपणाला त्या सर्व यांना या ठिकाणी अर्पण करण्यासाठी आलेले आहेत. खरं अशा वेळेला काय आहे समाज काय असतो आणि समाजातली माणसं आणि समाज कसा मात्र एखादा इतिहास गिळंकृत करतो ह्याचं मृत्युमंद उदाहरण देणारा हा क्षण. माझी पाठीमागे जे आपण बघताय हे संपूर्ण जे गाव आहे तेच रणभूमी वारंगी. ही जी वारंगी आहे हेच ते गाव आहे ज्या ठिकाणी रणखांबे कुटुंबाचं अस्तित्व आहे, अजूनही आहे. काळाच्या चटाडावर पाय ठेवून महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये राजकारणामध्ये जे आपल्याला खांबे सक्रिय बघायला मिळत आहेत तेच आहेत रणखांबे. पण मात्र कालांतरानं ते नाव बदली करण्यात आलं. पण पुन्हा नव्या ध्येयाने, पुन्हा जोमाने आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत खांद्याला खांदा लढवून ज्यांनी 24 धारातीर्थ पडलेले जे मावळे होते ते ह्याच नारंगी, ह्याच वारंगी गावचे ते सुपुत्र होते. आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचं नाव गाजतंय, मग ठाणे असेल, महाराष्ट्राच्या अन्य कोनेकामध्ये खांबे कंपन्या आणि त्याचाच मतिमंद उदाहरण देणारा कर्मवीर सुनील खांबे ह्याच गावचे सुपुत्र आहेत. लिंगाणागड रायगडच्या आणि सौंदर्याच्या खुशीत असणारा जो गड होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र संभाजी राजावरती अनेक प्रसंग आले, अनेक कुरघोड्या करण्यात आल्या, अनेक मोहिम्या पान करताना अनेक माणसं फितूर झाली आणि त्यावेळी स्वतःचं रक्षण आणि स्वतःचं संरक्षण करता यावं आणि म्हणून हाच तो माझ्या आपणाला लिंगाणागड बघायला मिळतोय. तेच खऱ्या अर्थानं ती भूमी आहे. आणि म्हणून ह्या काळ नदीचा जो इतिहास आहे आणि ह्या रणभूमीचा जो इतिहास आहे, रणखांब्यांचा इतिहास आहे, खांबे परिवारचा इतिहास आहे, तेच आहे हे वारंगी. रायगड जिल्ह्यातली रणभूमी वारंगी या गावामध्ये आपण पोहोचलो आहोत आणि काळ नदीच्या पात्रामध्ये आपण आहोत. ज्या रणभूमी वारंगीमध्ये ज्या कुटुंबातले, ज्या खांबे परिवारातले, ज्या रणखांबे परिवारातले 24 धारातीर्थ तरुण स्वराज्यासाठी त्याने आपली आहुती दिली, त्यातलेच रणखांबे. पण कालांतराने मी काही क्षणापूर्वी आपल्याला सांगितलं इतिहास बदली गेला आणि तेच खांबे आहेत. त्याच कुटुंबातला, त्याच परिवारातला, खांबे परिवारातला संदीप खांबे ठाण्याच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. ज्या कुटुंबातले 24 धारातीर्थ पडलेले तरुण आणि ह्याच खांबे परिवारातला हे संदीप खांबे आहेत. खांबे साहेब, खरं आपण या गावचे सुपुत्र आहेत, आपल्याला काय अभिमान वाटतो? आम्हाला अभिमान असा वाटतो की स्वराज्याचे सैनिक म्हणून रणखांबे ही पदवी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली. त्यांच्या स्वराज्याचं काम करत असताना प्रतापगडाच्या पायथ्याशी देखील आमची मावळ प्रांतामध्ये रणखांबे म्हणून आमची वाडी आहे. त्यातलेच रणखांबे स्वराज्याच्या या रायगडाच्या राजधानीमध्ये रणखांब्यांची वाडी आहे. आणि खूप लढाबुरुज रणखांबे आमचे एक मुख्य सरदार होते आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्या ठिकाणी स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यासोबत आम्हाला ठेवलं होतं. आणि जे 24 आमचे युद्ध होते, जे युद्धाला गेले ते परत आले नाही, त्यांच्या नावाचे दगड त्या 24 वीर बहादुरांचे ते आमच्या रायगडवाडी, आमच्या वाडीला लागून आम्ही त्यांना दरवर्षी स्मरतो, पुजतो. असा हा आमचा रणखांबेंचा इतिहास आहे. आणि त्याच प्रेरणेने आज आम्ही ठाणे शहर म्हणा, मुंबई म्हणा, जे काही सामाजिक काम देतो ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील संकल्पनेला आधारित ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्याच्या मुक्ती संग्रामाला स्मरण करून आम्ही समाजाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी झटत असतो. ही वाडी देखील ह्या ठिकाणी सुतारवाडी आहे, वाणीवाडी आहे. 18 पगड बालापूर, 18 पगड बारा बलुतेदार लोक आहेत ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज एक असे एकमेव राजे होते की त्यांनी ह्या सर्व 18 पकडत म्हणजे आदिवासींपासून कातकऱ्यांपासून सर्व लोकांना त्यांच्या स्वराज्याच्या लढाईसाठी, सैन्यासाठी घेतलं होतं. आणि त्या आम्ही भाग्यवान समजतो की आज आमचा जन्म आणि आम्ही या खांबे परिवार, कर्मवीर सुनील खांबे साहेब, आम्ही या वारंगी रणभूमी वारंगी गावामध्ये आमचा जन्म झाला. अखंड परिसरामध्ये सपाटीकरण जमीन नाही आहे, तर चारी डोंगरांनी वेढलेला हा जो गाव आहे, इथे स्वराज्याच्या नेहमी काव्याचे तालमी व्हायच्या. या काळ नदीवरती घोड्यांना पाणी पिण्याची व्यवस्था आहे. बाकी 22 गावे आहेत आजूबाजूला, पण तिथे पाण्याचा थेंब नाही आहे. तर स्वराज्याच रणखांबे मी म्हणे. पण आपलं आज जे आहे रणखांबे नाव नाही, खांबे आहे. हिचा इतिहास काय साहेब? बघा, छत्रपती शिवाजी महाराज गेले, नंतर संभाजी महाराज गेले,
तिथून महाराष्ट्र कोसळला, तिथून इतिहास बदलत गेला. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जे राजघराणी आहेत, आज त्यांना स्वराज्यामध्ये महत्त्व राहिलं नव्हतं. त्याच्यानंतर त्यांचा इतिहास संपवण्यात आला होता. मग ते कोल्हापूरचे संभाजी महाराज असो किंवा उदयनराजे भोसले असो, त्यांचा इतिहास समोर येऊन दिला नाही. आमच्यासारखे सामान्य सरदार सैनिक लोक, आमचे वाडवडिलांना शिक्षण यांनी नंतर मिळून दिलं नाही. आमच्यावर जुलूम झाले आणि त्या शिक्षण नसल्यामुळे आम्ही आमचे वाडवडील जेव्हा आम्हाला शाळेत दाखला घ्यायला गेले, तर तुम्ही कोण? तर आम्ही रणखांबे. कुठले? तर स्वराज्याचे सैनिक रणखांबे. तर ठीक आहे, त्याच्यात नोंद करताना रण काढला आणि खांबे टाकलं. म्हणजे हा इतिहासाची विडंबना ही आजपासून नव्हे, ती शतकापासून होत आलेली आहे आणि ती विडंबना आजही सुरू आहे. परंतु हा इतिहास तुम्हाला साक्ष देईल. रायगडाच्या पायथ्याशी रणखांबेंचे परिवार किती आहे? रणखांबेंच्या 100 घरांची वाडी आहे आणि ती सैन्यातल्या स्वराज्यातले ते सैनिक आहेत. आणि खरंच हीच खरी व्यथा, हीच खरी सत्यता मात्र आम्हाला आल्यानंतर या ठिकाणी मिळाली. इतिहासाच्या पाऊलखुणा चाकताना स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या सेवेसाठी ज्यानं आपलं आयुष्य वेचलं, ज्याने आपले प्राण वेचले, त्या रणखांब्यांचं मात्र खांबे करताना मात्र आणि इतिहासाची मात्र चरपट आणि फरफट करताना मात्र अनेक ह्यामध्ये केवढं मोठं राजकारण दडलंय. खऱ्या अर्थानं हीच भूमी आहे ती नारंगी, हीच आहे ती वारंगी. खरी वारंगी भूमी काय आहे? तर ही रणभूमी आहे, रणखांब्यांची भूमी आहे. आणि म्हणून हिचा इतिहास आहे तो मात्र इतिहासाच्या पानामध्ये मात्र सोनेरी अक्षरानं लिहिला जातोय. ही वारंगी रणभूमी म्हणून ओळखली जाते, निसर्गाने सौंदर्याच्या खुशीत वसलेली. आणि रायगड आणि त्याचबरोबर जो आपल्याला गड बघायला मिळतो, रायगड बघायला मिळतोय. आणि रायगडच्या पवित्र भूमीमध्ये ज्या रणखांबे कुटुंबाचा मोठा हिस्सा होता, खांबे परिवारांचा इतिहास होता. आणि माझ्या पाठीमागं आपण जे घर बघताय, हे जे आपण लोकांच्या अनेक आठवणींचा उजाळा देणारे हे जर घर बघितलं तर आपणाला सुनील खांबे, संदीप खांबे ह्या कुटुंबाचा ठाणे शहरासाठी योगदान दिलेलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठं योगदान दिलेले हे कुटुंब आहे. पण रणखांबे म्हणून आणि खांबे म्हणून खरं ज्यांचं आयुष्य आहे ते मात्र रणखांबे. आणि म्हणून ज्यांनी रणभूमी लढवली, ज्यांनी इतिहासाचा सर्वात मोठा ज्यांनी लढा दिला, इतिहासाच्या पावलखुणा चाकता असताना मात्र खांबे परीला नवकेसरीचा सलाम. ही रणभूमी आहे, वारंगीची रणभूमी आहे. ही रणभूमी का? तर इथल्या 24 पुत्रांनी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं, स्वराज्यासाठी आपला देह दिला. आणि त्याच ह्या गावची आपल्याला ही संपूर्ण रणखांबे मंडळी बघायला मिळते. रणखांब्यांचा इतिहास खांबे म्हणून केला, इतिहासाची आपणाला चाळण केली. पण मात्र खऱ्या अर्थानं पिढ्यानं पिढ्यानं 1000 वर्ष स्वराज्यासाठी आपलं जीवन, आपलं आयुष्य वेचणारं हेच ते संपूर्ण रणखांबे परिवार. कालांतरानं नावांतर बदली करण्यात आलं, पण मात्र अजूनही यांना रणखांबे म्हणून आणि रणभूमी म्हणून ह्या वारंगी गावची ओळख आहे. हे वारंगी गाव आहे, ते रणभूमी आहे, वारंगी भूमी आहे. आणि एक सुपुत्रानं स्वराज्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, प्राण दिले, ती भूमी आहे. आणि त्याच कुटुंबातले ही संपूर्ण असणारे रणखांबे परिवार. पण मात्र खांबे परिवार म्हणून आज त्यांना ओळखलं जातं, ज्या स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या इतिहासासाठी आणि त्या इतिहासाच्या पावलखुणा मात्र चाकत असताना हे संपूर्ण रणखांबे परिवार आहे. तो वारंगी गावातला हा सर्वात मोठा इतिहास हा तो जगाच्या समोर आणण्यामध्ये नवकेसरीला या ठिकाणी यश आलेलं बघायला मिळते. कॅमेरामॅन रामदास गोपाळे, रिपोर्टर सागर पाटील, वारंगी रणभूमी.